नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जगन्नाथ पुरी मंदिर। हे मंदिर फक्त धार्मिक दृष्ट्या नाही, तर त्याच्या अद्भुत रहस्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे। इथे घडणाऱ्या काही गोष्टी विज्ञानालाही अजून पूर्णपणे समजल्या नाहीत। सामान्यतः ध्वज वाऱ्याच्या दिशेने फडकतो, पण जगन्नाथ मंदिरावरचा ध्वज नेहमी उलट दिशेने फडकतो। हा एक चमत्कार आहे जो या मंदिराला विशेष बनवतो। हे कसं शक्य आहे? आजपर्यंत याचं ठोस वैज्ञानिक कारण सापडलेलं नाही। मंदिराच्या वरून पक्षी उडताना दिसत नाहीत। सूर्यास्ताच्या सुंदर रंगाने आकाश भरलेले आहे। हा मंदिर परिसर इतका शांत आणि पवित्र आहे। इतकंच नाही तर विमान सुद्धा या मंदिराच्या वरून जात नाहीत। हा देवस्थान इतका पवित्र आहे की याच्यावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक केली जात नाही। नमस्कार मित्रांनो, जगन्नाथ मंदिरात तुमचे स्वागत आहे। मंदिराच्या शिखरावर असलेले सुदर्शन चक्र तुम्ही कोणत्याही दिशेने पाहिलं तरी ते तुमच्याकडे तोड करून असल्यासारखं दिसतं। हा एक आध्यात्मिक चमत्कार आहे। हे ऑप्टिकल इल्यूजन आहे का खरोखरच चमत्कार? हा प्रश्न अजून कायम आहे। दिवसभर सूर्यप्रकाश असतानाही मंदिराची सावली स्पष्ट दिसत नाही असं सांगितलं जातं। हे वास्तुशास्त्राचं कौशल्य आहे की काही वेगळं, हे अजूनही चर्चेचा विषय आहे। आणि बाहेर पडल्यावर पुन्हा तो आवाज ऐकू येतो। परत ये, हा आवाज कोण आहे? तू परत ये मंदिरात, शोध घे। मी येतोय, थांब। इथे रोज हजारो लोकांसाठी प्रसाद बनवला जातो, पण तो कधीही कमी पडत नाही। हा भगवंताचा आशीर्वाद आहे जो कधीच संपत नाही। या पवित्र ठिकाणी या आणि अनुभव घ्या, आणि कधीही वाया जात नाही। हे इतकं अचूक कसं होतं, हेही एक आश्चर्य आहे। इथे स्वयंपाक मातीच्या भांड्यामध्ये केला जातो। ही परंपरा खूप जुनी आहे। या भांड्यामध्ये अन्न हळूहळू शिजते, यामुळे चव खूप छान येते। आणि विशेष म्हणजे भांडी एकावर एक ठेवून शिजवली जातात, पण वरचं भांड आधी शिजतं। ही रहस्य विज्ञान, श्रद्धा आणि परंपरा यांचा एक अनोखा संगम आहे। इथे येऊन तुम्हाला या सगळ्याचा अनुभव घेता येईल। या अनुभवासाठी खुले राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते।